देवते संत निमित्त त्या प्रतिमा किंवा पाहताना दिसे वेगळी क संत आणि देव हे वेगळे नाहीत. हा झाला संतांचा स्वरूप महिमा. आता किती झाले? 17. किती? अहो 3 झाले 3. आता शेवटचा राहिला तो शक्ती महिमा. नाम महिमा लक्षात ठेवा. नाम महिमा, गुण महिमा, स्वरूप महिमा आणि शक्ती महिमा. शक्ती महिमा अलौकिक अशा स्वरूपाचा महाराजांचा आहे. कसा आहे शक्ती महिमा? आणि मग महाराज म्हणू लागले, जेवढे म्हणून जीव जन्माला आले त्या मृत्यू लोकामध्ये प्रत्येकाचा स्वभाव आहे भजन करण्याचा. पाहे पा मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील परी झाले असे केवळ माझे ठाई. आहे का नाही? तुकोबाराय म्हणतात किंवा माणसाचा स्वभावच आहे भजन करण्याचा. हरिभक्ती अवघेची करीती. कशा करता भक्ती करतात, कशा करता भजन करतात? मरणाच्या अंती माणसाला मोक्ष मिळावा म्हणून माणसं भजन करतात. लक्षात आलं का नाही? आपला हा परमार्थाचा खाटाटोप कशा करता चाललाय? मोक्ष मिळवण्याकरता चाललाय का नाही? आणि मग तुकोबाराय म्हणतात याच्या करताच हा अभंग तुमच्या समोर गायला. महाराज म्हणतात मोक्ष मिळवण्याकरता तुम्ही जास्त देवाच्या पाठीमाग लागू नका, तीर्थाटन करू नका, तपश्चर्या करू नका, काही करू नका. अगदी सोपं साधन सांगतो. जाळण दिलं माऊली ज्ञानोबारायकडं. ज्ञानोबाराय समाधीमध्ये आत्ता आहेत. समाधी बैसला निर्वाण कथा करत कीर्तन करीतो. आहे का नाही? हृदय धरुनिया ध्यान. त्याच्या अगोदर काय असेल काहीतरी? चला आहे का नाही? हृदय धरुनिया ध्यान कथा समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. साक्षात माऊली ज्ञानोबाराय समाधीमध्ये आहेत. जाळण दिला. तुम्ही वारीला गेला नसाल तर परत एकदा जा. आता थोडी मोकळीक असेल. आहे की नाही? वारीमध्ये गर्दी असते. आणि ज्ञानोबाराची समाधी बघा, दर्शन करा समाधीचं आणि समाधीला आलिंगन द्या. प्रथम भेटी आलिंगन आणि मग चरण वंदावे. अगोदर समाधीला आलिंगन द्या. ज्या मोक्षा करता तुम्ही अखंड नाम सप्ताह करतात ना, तो सर्वोच्च सायुज्यता नावाचा मोक्ष ज्ञानोबारायच्या आलिंगनामध्ये तुम्हाला प्राप्त होईल. पहिलं चरण